नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थव्यवस्थेचे प्रकार या विषयाचे माझे लेक्चर्स मी 3 भागामध्ये विभागलेले आहेत. अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 1 यामध्ये आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था व त्याची वैशिष्ट्ये अभ्यासलोत. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 2 या लेक्चरमध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था व त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढच्या आठवड्यात भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था अभ्यासल्याच्या नंतर पुढच्या आठवड्यात अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 3 यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था व त्याची वैशिष्ट्ये मी सांगणार आहे. प्रस्तुत व्हिडिओ लेक्चरमध्ये मी समाजवादी अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला पाहूया समाजवादी अर्थव्यवस्था कशाला म्हणतात आणि त्या समाजवादी अर्थव्यवस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. जसे की या आधीच्या माझ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अर्थव्यवस्थेचे प्रकार सांगत असताना भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितलेला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी ही खाजगी व्यक्तींकडे असते. एकूणच अर्थव्यवस्थेचे विविध प्रकारांचं जे वर्गीकरण होतं, जसे की भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, या विविध प्रकारचं अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असतं, तर त्या अर्थव्यवस्थेतील संसाधनाची मालकी कोणाकडे आहे. संसाधनांची मालकी किंवा उत्पादन घटकांची मालकी जर खाजगी व्यक्तींना त्याचे अधिकार दिले असतील, खाजगी उद्योजकांना अधिकार दिले असतील, भांडवलदारांना अधिकार दिले असतील, तर त्या अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो. उत्पादन साधनांची किंवा देशातील संसाधनांची मालकी ही सरकारची असेल, सार्वजनिक यंत्रणेची असेल, तर त्या अर्थव्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. आणि हीच मालकी म्हणजे संसाधनांची, देशातील संसाधनांची मालकी दोन्हीकडे ठेवण्याचा अधिकार दिला असेल, म्हणजे खाजगी व्यक्तींकडेही आणि सार्वजनिक यंत्रणेकडेही ही मालकी ठेवण्याचा अधिकार दिला असेल, तर अशा अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेत बहुतांश उत्पादनाच्या संसाधनांची किंवा देशातील उपलब्ध संसाधनांची मालकी ही सरकारकडे असते, म्हणजेच सार्वजनिक यंत्रणेकडे असते. सार्वजनिक यंत्रणा म्हणजे सरकार या सर्व उत्पादन संसाधनांची मालकी आपल्याकडे ठेवत असते. त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. म्हणजे त्या देशातील सर्व उद्योग, त्या अर्थव्यवस्थेतील सर्व शेत जमिनीची मालकी, त्या अर्थव्यवस्थेतील सर्व काही मालमत्ता ही सरकारच्या ताब्यात असते, सरकारच्या नियंत्रणात असते. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राकडे ही सर्व मालकी एकवटलेली असते. सर्व अर्थव्यवस्था हे सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच सर्व अर्थव्यवस्था सरकारकडून नियंत्रित केलेली असते, सरकारकडून चालवलेली असते. अशा अर्थव्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. म्हणजे
बहुतांश त्या देशातील बहुतांश संसाधने हे सरकारच्या मालकीची असतात किंवा सरकारच्या ताब्यात असतात, म्हणून त्या अर्थव्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेचे अर्थ स्पष्ट करता येईल. त्यानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्थेची काही महत्वाची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहू. समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये एकूणच 10 विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकारचे नियंत्रण असणारी अर्थव्यवस्था किंवा संसाधनांची मालकी सरकारच्या ताब्यात असणारी अर्थव्यवस्था, त्याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे पब्लिक प्रॉपर्टी. पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे सार्वजनिक मालकी. उत्पादनाच्या साधनांची, उत्पादनाच्या घटकांची मालकी ही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक स्वरूपाची असते. म्हणजे देशातील संसाधनांची मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची असते. म्हणजे सरकार ह्याची मालकी आपल्याकडे ठेवत असते, ना की कुठल्याही खाजगी व्यक्तीकडे उत्पादन घटकांची मालकी दिली जात असते. त्याला आपण पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असे म्हणतो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मालमत्ता, देशाची मालमत्ता ही सार्वजनिक स्वरूपाची असते. म्हणजे देशाच्या मालमत्तेवर सर्वांचा समान अधिकार किंवा समान हक्क असतो. त्याला आपण म्हणतो पब्लिक प्रॉपर्टी. आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघितलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीला आपली खाजगी मालकी मालमत्तेवरती, देशाच्या मालमत्तेवरती प्रस्थापित करता येत असते, त्याला खरेदी करता येत असते. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे खाजगी व्यक्ती कुठल्याही स्वरूपात आपली मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्याच्यावरती बंधने येत असतात, निर्बंध येत असतात. म्हणून आपण या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य असं सांगतो की पब्लिक प्रॉपर्टी, सार्वजनिक स्वरूपाची मालकी. उद्योग संस्था असेल सरकारच्या मालकीची असते, कुठल्याही खाजगी व्यक्तीच्या मालकीची नसते, किंवा खाजगी व्यक्तीला उद्योग संस्था सुरू करण्यासाठी परवानगी नसते. शेतीची जमीन असेल त्याची ही सार्वजनिक मालकी, म्हणजे त्याची ही मालकी सरकारकडे असते. अशा प्रकारे संसाधनांची मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर म्हणजे सामाजिक कल्याण. समाजवादी अर्थव्यवस्थेचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की त्या देशातील लोकांचं सामाजिक कल्याण करणे, महत्तम समाजाचे कल्याण करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे महत्वाचे ध्येय असते. देशातील लोकांचे कल्याण करणे म्हणजे त्या देशातील लोकांना आवश्यक असणाऱ्या सर्व गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी सरकारने घेणे. त्या देशातील किंवा त्या अर्थव्यवस्थेतील लोकांचे सर्व आर्थिक गरजा भागविण्याची जबाबदारी ही सरकारची असते. म्हणून या देशामध्ये म्हणजे समाजवादी स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक कल्याण किंवा समाजाच्या कल्याणाला अग्रगण्य स्थान दिलं जातं, अत्यंत महत्व दिलं जात असतं. व्यक्तीला काम मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची असते. व्यक्तीला उत्पन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असते. व्यक्तीला आवश्यक असणाऱ्या सर्व जीवनावश्यक व इतर वस्तूंचा पुरवठा करण्याची ही जबाबदारी सरकारने घेतलेली असते. आणि म्हणून व्यक्तीला शिक्षण देखील सरकारच्या माध्यमातून दिलं जात असतं. म्हणून हे सर्व जबाबदारी म्हणजे एकूणच समाजाच्या कल्याणाची जबाबदारी ही सरकारने घेतली असल्या कारणाने सामाजिक कल्याण हे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य आहे सेंट्रल प्लॅनिंग. सेंट्रल प्लॅनिंग म्हणजे केंद्रीय नियोजन किंवा केंद्रीकृत नियोजन.
समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये एकूणच अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अनुषंगाने नियोजन हे केंद्र सरकारकडून केलं जात असतं किंवा केंद्रीय सत्तेकडून सबंध अर्थव्यवस्थेचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग केलं जात असतं. कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यावयाचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती रकमेची गुंतवणूक करायची आहे, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने करावयाचा आहे, उत्पादन कोणत्या वस्तूंचं करायचं आहे, या सगळ्यांचं नियोजन हे केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केंद्रीकृत सत्ता म्हणजे केंद्र सरकार सबंध अर्थव्यवस्थेच्या नियोजनाची जबाबदारी घेत असते, ना की इतर अर्थव्यवस्थांप्रमाणे नियोजन हे इतर घटक राज्यांमध्ये विभागून न देता सर्व काही अर्थव्यवस्थेचं नियोजन हे केंद्रीय सत्तेकडे एकवटलेलं असतं. म्हणून त्याला सेंट्रल प्लॅनिंग हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता समाजवादी अर्थव्यवस्थेचं चौथं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अँड इन्कम. देशाची संपत्ती आणि उत्पन्न यांची समप्रमाणात समान विभागणी, म्हणजेच देशातील सर्व लोकांमध्ये देशाच्या संपत्तीचं समप्रमाणात विभाजन केलं जात असतं. उत्पन्न व संपत्तीची समान वाटणी करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं ध्येय असतं, उद्दिष्ट असतं. एखादा व्यक्ती श्रीमंत आणि दुसरा व्यक्ती पराकोटीच्या गरिबीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असेल तर ही जी दरी आहे श्रीमंत आणि गरिबीमध्ये, ही दरी कमी करण्याचा प्रयत्न समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये प्रकर्षाने होत असलेलं दिसून येतं. कुठल्याही व्यक्तीला खाजगी संपत्ती बाळगण्यावरती अनेक प्रकारचे निर्बंध समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असतात. व्यक्ती हा खाजगी मालमत्ता आपल्याजवळ बाळगू शकत नाही किंवा असलेली मालमत्ता आपल्या वारसांकडे हस्तांतरित करू शकत नाही, कारण त्याला संपत्ती बाळगण्याचा अधिकार मर्यादित प्रमाणात या अर्थव्यवस्थेमध्ये दिलं जात असतं. आणि म्हणून देशाची साधन संपत्ती म्हणजे एकूणच उत्पन्न आणि संपत्ती याची विषमता या स्वरूपाच्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. सर्व संपत्तीची मालकी ही शासनाकडे एकवटलेली असते, ही केंद्रीय सत्तेकडे एकवटलेली असते, ना की लोकांकडे त्याची मालकी दिली जात असते. म्हणून या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि संपत्तीची समप्रमाणात वाटणी ही शक्य होत असते. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे नो क्लास कॉन्फ्लिक्ट. नो क्लास कॉन्फ्लिक्ट म्हणजे समाजातील दोन विभिन्न वर्गामध्ये संघर्ष या ठिकाणी दिसून येत नाही. उदाहरणार्थ, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण दोन संघर्ष करणारे वर्ग पाहतो. एक अहिरेचा वर्ग आणि दुसरा नाहिरेचा वर्ग. म्हणजे अहिरे म्हणजे ज्याच्याकडे संपत्ती आहे तो वर्ग आणि नाहिरेचा वर्ग म्हणजे ज्याच्याकडे संपत्ती नाही तो वर्ग. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असे दोन प्रकारचे श्रीमंत आणि गरीब असे वर्ग त्या ठिकाणी दिसून येत नाही, कारण शासन म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था आपल्या प्रयत्नातून अशा प्रकारचे वर्ग निर्माण होऊ देत नाही. ज्या अर्थी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व उत्पादन साधनांची मालकी ही सरकारकडे असते, म्हणजे त्या ठिकाणी उद्योजक नसतात, खाजगी भांडवलदार नसतात. खाजगी भांडवलदार नाहीत म्हणजे कामगारांची पिळवणूक त्या ठिकाणी होत नाही. कामगार आणि मालक यांच्यामध्ये भांडणे किंवा तंटा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण उत्पादनाच्या साधनांची सर्व मालकी सरकारकडे असते. म्हणजे उद्योग संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी हे सरकारच्या उद्योग संस्थेमध्ये काम करत असल्यामुळे सरकारचे कर्मचारी असतात, ना की ते कुठल्या खाजगी भांडवलदाराचे कर्मचारी नसतात. ते
सरकारचे कर्मचारी असतात. म्हणून त्या ठिकाणी श्रीमंत आणि गरीब यांची दरी कमी होते आणि भांडवलदार आणि कामगार यांच्यातले तंटे किंवा यांच्यातले वाद हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. अशा अर्थव्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे रेस्ट्रिक्शन ऑन कन्झ्युमर सॉव्हरेनिटी, म्हणजे ग्राहकाच्या सार्वभौमत्वावरती समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मर्यादा असतात. ग्राहकाचे सार्वभौमत्व म्हणजे ग्राहकाला त्या अर्थव्यवस्थेने दिलेले अधिकार. ग्राहकाचे सार्वभौम म्हणजे ग्राहकाला त्या देशातील अर्थव्यवस्थेने किंवा मार्केटने दिलेले अधिकार. जसे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो, ग्राहकांनी एकूण मागणी वाढवली तर वस्तूंच्या किमती वाढतात. ग्राहकांनी वस्तूंची मागणी कमी केली तर वस्तूंच्या किमती कमी येतात किंवा कमी होतात. म्हणजे ग्राहकाच्या मागणीवर बाजारपेठेतील किमती अवलंबून असतात. ग्राहकांनी ठरवलं तर त्यांच्या एकूण मागणीच्या प्रभावाने त्या देशातील काही वस्तूंचे उत्पादन ते बंद करू शकतात त्यांच्या मागणीच्या प्रभावामुळे. त्याला आपण म्हणतो ग्राहकाचे सार्वभौम. म्हणजे ग्राहक कुठल्या वस्तूची खरेदी करायची, कोणत्या कंपनीची वस्तू घेणार, कोणती कंपनी नाकारणार, कोणाला अधिक मागणी देणार, हे सर्व काही ग्राहकांना स्वातंत्र्य असतं. ग्राहक हे स्वतः ठरवू शकतात. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांच्या सार्वभौमत्वावरती मर्यादा येतात. कोणत्या वस्तूंचे उत्पादन करावयाचे हे सरकार ठरवणार. त्या वस्तूची किंमत किती आकारावयाची हे देखील सरकार ठरवणार. गुंतवणूक एखाद्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणात करायची हे देखील सरकार ठरवणार. कारण सर्व संसाधनांची मालकी सरकारची असल्या कारणाने, सर्व अर्थव्यवस्थेच्या नियोजनाची जबाबदारी सरकारची असल्या कारणाने सरकार हे सर्व काही ठरवत असल्यामुळे ग्राहकांचं या ठिकाणी सार्वभौमत्व धोक्यात येत असतं. ग्राहकांचे जे अधिकार किंवा हक्क असतात ते संपुष्टात येत असतात. म्हणून ग्राहकांच्या सार्वभौमत्वावरती या ठिकाणी मर्यादा येतात. एखाद्या ग्राहकाने वस्तूची मागणी किंवा ग्राहक समूहाने वस्तूची मागणी नाकारल्या कारणाने त्या वस्तूचं उत्पादन कमी होत नाही, कारण सरकार त्या वस्तूचं उत्पादन करीत असतं. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे डेफिनेट ऑब्जेक्टिव्ह. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ठरलेले असे उद्दिष्ट साध्य केले जात असतात किंवा ठराविक असे उद्दिष्ट साध्य केले जात असतात. जसे की लोकांचे कल्याण करणे या उद्दिष्टाचं पाठलाग एकूणच सर्व अर्थव्यवस्था करीत असते. कारण सर्व काही सरकारच्या ताब्यात असल्या कारणाने हे ठरवलेलं उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असतात. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा एखाद्या क्षेत्राचा विकास, समजा या अर्थव्यवस्थेने ठरवलं की आपल्याला फक्त कृषी क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे ठराविक वर्षांसाठी, तर हे त्यांचं ठरलेलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सबंध अर्थव्यवस्था या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी काम करीत असतात. म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठीचे प्रयत्न दिसून येतात, जे की आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दिसत नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अनेक खाजगी उद्योजक असल्या कारणाने, अनेक शेतकऱ्यांची खाजगी जमीन असल्या कारणाने ते आपापल्या कलेने, आपापल्या पद्धतीने आपापल्या उत्पादनाची प्रक्रिया करत असतात. म्हणून सरकारचं फार जास्त नियंत्रण, कंट्रोल हे अर्थव्यवस्थेवरती नसतं. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेत सर्व काही नियंत्रण सरकारचं असल्या कारणाने ठरवलेले उद्दिष्ट ते विशिष्ट वेळेच्या आत गाठू शकतात, पूर्ण करू शकतात. म्हणून त्याला डेफिनेट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्या अर्थव्यवस्थेचं
ठरलेलं उद्दिष्ट असतं आणि ते यशस्वीपणे ते उद्दिष्ट पूर्ण करतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे प्रॉपर्टी टाईप. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मालमत्तेचे दोन प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. एक कलेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजे सामूहिक मालकी, आणि नंबर दोन स्टेट ओनरशिप म्हणजे राज्याची म्हणजे सरकारची मालकी. हे दोन प्रकार मालमत्तेचे आपल्याला दिसून येतात. कलेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? म्हणजे सार्वजनिक मालकी किंवा सामूहिक मालकी ज्याला आपण म्हणतो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामूहिक स्वरूपाची मालकी संसाधनांची दिसून येते. उदाहरणार्थ, समजा एखादं गाव आहे, त्या गावाची ठराविक जमीन आहे, शेतीची जमीन आहे, आणि ती शेत जमीन कुठल्याही त्या गावातल्या व्यक्तीच्या वैयक्तिक मालकीची नसून सार्वत्रिकपणे त्या गावाच्या मालकीची ती जमीन असते. म्हणजे त्या गावात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं त्या गावाच्या जमिनीवरती तेवढाच हक्क प्रस्थापित होत असतो. म्हणजे सामूहिकरित्या त्या गावाने त्या जमिनीची मालकी आपल्याकडे एकवटलेली असते. त्याला आपण म्हणतो कलेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजे सामूहिक प्रॉपर्टी. दुसरा प्रकार आहे स्टेट ओनरशिप. स्टेट ओनरशिप म्हणजे राज्याची मालकी किंवा सरकारची मालकी किंवा देशाची मालकी. या प्रकारामध्ये सर्व देशातीलच संसाधनाची मालकी सरकारची असते. मगाच्या उदाहरणामध्ये गावाची मालकी त्या गावातल्या सर्व लोकांची मालकी, म्हणजे गावाच्या जमिनीची मालकी ही सर्व लोकांची मालकी होती. आता या उदाहरणामध्ये, या प्रकारामध्ये देशातील सर्व गावाची जमीन, देशात जेवढे काही गाव असतील त्या सर्व गावांची शेतीची जमीन याची मालकी ही थेट सरकारकडे असते. म्हणजे कुठल्याही गावाला स्वतंत्रपणे त्या जमिनीवरचे कुठलेही निर्णय घेता येत नाहीत. सर्व निर्णय सरकारने एकवटलेले असतात. त्याला म्हणतात स्टेट ओनरशिप. हे असे दोन मालमत्तेचे प्रकार. मी उदाहरण दिले जमिनीच्या बाबतीत, परंतु सर्व संसाधनांच्या बाबतीत हे असे मालमत्तेचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे कम्युनिस्ट पार्टी. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जसे की आता मगाशी आपण अभ्यासलो की सर्व काही प्लॅनिंग करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतं, नियोजन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतं, आर्थिक धोरणं ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतं. त्याच्याशी संबंधित असणारं हे वैशिष्ट्य आहे. कम्युनिस्ट पार्टी म्हणजे साम्यवादी जे पक्ष असतं त्या एकाच पक्षाकडे सर्व देशाची सत्ता ही एकवटलेली असते. कामगारांनी एकत्रित येऊन, म्हणजे त्या देशातील लोकांनी एकत्रित येऊन या साम्यवादी पक्षाकडे सर्व देशाच्या विकासाची जबाबदारी सोपवलेली असते. सर्व देशाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवलेली असते. आपण पाहतो लोकशाही सारख्या आपल्या देशामध्ये अनेक पक्ष असतात आणि अनेक पक्ष मिळून हे राज्य कारभार चालवत असतात. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं की त्या ठिकाणी साम्यवादी पक्ष हे सर्व देशाचं नियंत्रण करत असतं. साम्यवादी पक्ष हे एका ठराविक प्रकारच्या, विशिष्ट प्रकारच्या हुकुमशाहीप्रमाणे सर्व काही निर्णय, देशाला आवश्यक आणि विकासाला अनुसरून असलेले सर्व निर्णय हे पक्ष घेत असतात. म्हणून कम्युनिस्ट पार्टीचं प्राबल्य म्हणजे समाजवादी पक्षाचं या ठिकाणी प्राबल्य आणि प्रस्थ आपल्याला या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतं. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे वर्किंग क्लास. समाजवादी अर्थव्यवस्थेचं अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे त्या देशातील वर्किंग क्लास म्हणजे कामगार वर्ग. कामगार वर्गानेच समाजवादी अर्थव्यवस्था त्या ठराविक देशामध्ये प्रस्थापित केलेली असते.
कामगार वर्गाच्या प्रयत्नामुळेच समाजवादी अर्थव्यवस्था ही अस्तित्वात येत असते. कारण कामगार वर्गाने भांडवलशाहीला झुगारून देऊन समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण केलेली असते. समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कामगारांनी भांडवलशाहीला केलेला विरोध किंवा खाजगी मालमत्तेला केलेला विरोध, खाजगी भांडवलदारांना, खाजगी उद्योजकांना केलेला विरोध आणि त्यांचा विरोध करून देशातील सर्व साधन संपत्ती, सर्व मालकी ही सार्वजनिक करण्याचा प्रयत्न कामगार वर्गाने केलेला असतो. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कामगार वर्गाला महत्वाचं स्थान असतं. कामगार वर्गाच्या प्रयत्नामुळेच समाजवादी अर्थव्यवस्था अस्तित्वात आलेली असते आणि म्हणून त्या वर्गाचं महत्व अनन्यसाधारण आहे. तर अशा प्रकारे आपण समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यासलेली आहे. या लेक्चरमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासून झाल्याच्या नंतर पुढच्या लेक्चरमध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 3 यामध्ये मी मिश्र अर्थव्यवस्था आणि त्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.